नमस्कार. तुम्हाला जर शेपूची भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर आज आपण त्याच शेपूपासून एक वेगळा पदार्थ बनवणार आहोत. त्यासाठी मी शेपूचं कवळं शेंड तोडून घेतलेलं आहेत आणि स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे शेपू. आता आपण 6-7 हिरव्या मिरच्या, 1 चम्मच धने, 5-6 लसणाच्या पाकळ्या, 1 चम्मच जिरं, अर्धा चम्मच ओवा हे सर्व बारीक करून घेऊयात मिक्सरमधून. आणि आता चिरलेली शेपूची भाजी एका बाउलमध्ये घेऊन त्याच्यामध्ये 2 चम्मच तांदळाचं पीठ आणि 2 चम्मच ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे मी, आणि 1 वाटी बेसन घेतलेलं आहे. सफेद तीळ टाकायचे वरून. बारीक केलेला मसाला टाकायचा मिक्सरमधून जो बारीक केलेला. हळद टाकायची थोडीशी, हिंग टाकायचा, चवीनुसार मीठ टाकायचं आपण, आणि वरून 1 चम्मच तेल टाकायचं. आणि हे सर्व पाणी ओतायच्या अगोदर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तर मी असं मिक्स केलेलं आहे सर्व व्यवस्थित. तर आता थोडं पाणी टाकून आपल्याला हे कोथिंबीर वडीसाठी जसं आपण पीठ बनवतो तसं पीठ बनवून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकताय माझं पीठ बनवून झालेलं आहे. हाताला थोडंसं तेल लावायचं म्हणजे चिटकणार नाही. आणि असे रोल बनवून घ्यायचे आहेत. जास्त मोठे पण नाही बनवायचे, शिजायला वेळ लागतो त्याला. असे छोटे छोटे बनवून घ्यायचे. आणि मी पाणी गरम करायला ठेवलेलं, चाळणीला तेल लावलेलं. तर त्याच्यावरती आता हे रोल ठेवून घेऊयात. झाकण ठेवून एक बरोबर 20 मिनिट ह्याला छान असं वाफ देऊन घेऊयात. 20 मिनिटाच्या नंतर तुम्ही बघू शकताय रोल खूप छान फुगलेले आहेत. हाताला पण चिटकत नाही, त्याचा अर्थ छान शिजलेले आहेत. काढून साईडला ठेवून द्यायचं म्हणजे थंड होण्यासाठी. आणि वड्या पाडायच्या आपण जेव्हा ते थंड पूर्णपणे होईल तेव्हाच. तर तुम्हाला दिसतच आहे की वड्या किती छान पडल्या जातात. आणि वडीला जाळीदारपणा आलेला आहे, त्याच्यामुळे आपली वडी एक छान क्रिस्पी बनणार आहे. तर वड्या दिसायला सुद्धा खूप सुंदर दिसायला लागलेत. आणि आता आपण कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं होतं. तर वड्या आपण कढईत सोडून घेऊया. तेल अगोदर छान गरम करायचं, नंतर गॅस मीडियम करायचा. आणि एकसारख्या अशा वड्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत, खरपूस अशा. ज्यांना शेपूची भाजी आवडत नाही त्यांना ही वड्या करून खायला काहीच हरकत नाही, खूप छान लागतात आणि वाटत पण नाहीत की शेपूच्या वड्या आहेत म्हणून. तर तुम्ही एक वेळा नक्की ट्राय करून बघा. आता आपण सर्व वड्या काढून घेतलेल्या आहेत आणि तुम्हाला दिसतात. तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट जरूर करा.